नमस्कार, मी स्वरूपा किचनतर्फे तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे फोडणीचं वरण। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वात पहिले मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे, ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आपल्याला आता ही भिजत ठेवायची, जेणेकरून ती लवकर शिजायला छान मदत होईल। तर आता मी ही तुरीची डाळ भिजत ठेवते पाण्यामध्ये, एक अर्धा तास भिजत ठेवायची। हे बघा, आता आपली डाळ चांगली अशी भिजलेली आहे, चांगली फुगलेली आहे मस्त। तर आता आपण याला शिजवून घेऊयात। थोडंसं मीठ आणि हळद टाकून याला 1-2 ते 3 शिट्या काढून घेते। बघा, मी वरण असं काढून लोणून घेतलेलं आहे, असं प्रॉपर असं झालेलं आहे आपलं वरण। आता आपण फोडणी देऊन घेऊयात। सर्वात पहिले आता इथे मी टाकते बारीक चिरलेला लसूण। लसूण थोडासा लालसर झाला, त्याच्यामध्ये जिरे टाकूयात। आता लसूण लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण जिरे टाकूयात, बारीक चिरलेली मिरची आणि कढीपत्ता। त्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, आता आपला टोमॅटो छान नरम झालेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे लोणलेलं वरण जे आहे ते घालून घेऊया। हे वरणाचं एक्स्ट्रा पाणी जे असतं ते पण घालून घेऊया। छान हलवून घ्यायचंय। तुम्हाला पाहिजे तेवढं पातळ करायचंय आणि ह्याला पण तुम्ही गरम पाणी टाकायचंय। मी थोडंसं गरम पाणी ऍड करून घेते। थोडंसं चवीपुरतं मीठ। आता मीठ घातलेलं आहे, आता आपण ह्याला 1-5 मिनिटं शिजू देऊयात, एक उकड काढून घेऊयात। आता आपल्या वरणाला छान अशी उकड आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात। हे बघा, आता आपलं फोडणीचं वरण जे आहे ते रेडी झालेलं आहे, जे आपण रोज बनवतो घरी। तर आता मी हे पटकन सर्व करून घेते। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।